शाळेच्या एका मुख्याध्यापकामध्ये देशाचं भविष्य बदलण्याची ताकद असते हे ऐकायला जरा मोठं वाटतं नाही का? पण थांबा, खरंच विचार करून बघा. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की एक प्रभावी शालेय नेतृत्व भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा चेहरामोहरा कसा बदलू शकतं. तर आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू काय आहे? तो म्हणजे शिकवणं. हे जे इतकं जुनं, इतकं मूलभूत काम आहे, ते आजच्या ह्या गुंतागुंतीच्या काळात कसं टिकून राहील, कसं जुळवून घेईल, हे एक मोठं आव्हान आहे, पण ते तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे. सूर्यनमस्काराच्या इतिहासातलं हे वाक्य बघा, किती सुंदर आहे. हे आपल्याला काय सांगतं? हे सांगतं की आपल्या परंपरासुद्धा बदलतात, स्वतःला नवीन रूप देतात. मग जसं व्यायामाचा प्रकार बदलला, तसंच आपल्या शिक्षण पद्धतीने आणि विशेषतः तिथल्या नेतृत्वाने काळाबरोबर बदलायला नको का? अगदी तसंच. जसा शारीरिक व्यायामाचा विकास झाला, तसंच आता शिक्षणातल्या नेतृत्वालाही स्वतःला अपग्रेड करावा लागेल. का? कारण आजच्या गरजा वेगळ्या आहेत, त्या तातडीच्या आहेत. जुन्याच पद्धती वापरून आता चालणार नाहीये. चला तर मग, या मोठ्या मोठ्या विचारांवरून आता थेट जमिनीवर येऊया. आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेचं आजचं वास्तव काय आहे, ते पाहूया. आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे NEP 2020 हे खूप मोठं आणि चांगलं स्वप्न दाखवतं. सगळ्यांसाठी समान आणि सर्वसमावेशक शिक्षण. पण हे ध्येय गाठणं खरंच इतकं सोपं आहे का? आता हा आकडा बघा, 25%. UDIS+ 2022च्या सरकारी आकडेवारीनुसार भारतातल्या प्रत्येक 4 शाळांपैकी एका शाळेत दिव्यांग मुलामुलींसाठी सोयीची स्वच्छतागृह नाहीत. विचार करा, आपण सर्वसमावेशकतेबद्दल बोलतो, पण ही तर अगदी मूलभूत गरज आहे जी आपण पूर्ण करू शकलेलो नाही. आणि ही फक्त एकच समस्या नाही, संशोधनातून अनेक अडथळे समोर आलेत. म्हणजे बघा, पायाभूत सुविधांची प्रचंड कमतरता आहेच. वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपले शिक्षक तयार आहेत का? तर तिथेही तयारी अपुरी आहे. मग समाजातले काही गैरसमज, काही सांस्कृतिक अडथळे आहेत, आणि हो, ती वाढती डिजिटल दरी तर आहेच. ह्याच सगळ्या कारणांमुळे ना, NEPचं स्वप्न लाखो मुलांसाठी अजूनही फक्त स्वप्नच आहे. आणि हे वाक्य बघा, अनेक शाळांमध्ये समावेशन हे खऱ्या सहभागाऐवजी केवळ भौतिक उपस्थितीपुरते मर्यादित आहे. म्हणजे काय? तर मुलांना फक्त वर्गात आणून बसवलं जातंय, पण ते खऱ्या अर्थाने शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत का? नाही. आणि इथेच धोरण आणि त्याची अंमलबजावणी यातली प्रचंड मोठी दरी दिसून येते. मग आपल्या मनात प्रश्न येतो की अरे बापरे, एवढी सगळी आव्हानं आहेत. मग अशा परिस्थितीत एक व्यक्ती, एक मुख्याध्यापक पूर्ण शाळेला कसं काय बदलू शकेल? पण गंमत म्हणजे याच प्रश्नात उत्तर दडलेलं आहे, आणि तेच आपल्याला समस्येकडून समाधानाकडे घेऊन जाईल. तर मग या इतक्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर काय? ते आहे एका योग्य आराखड्यात, एका ब्लूप्रिंटमध्ये. चला पाहूया काय आहे ही नेत्यांची ब्लूप्रिंट. राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र म्हणजे NCSL यांनी एक खूप भारी संकल्पना मांडली आहे, शाळा प्रमुख, प्रमुख प्रेरक म्हणून. प्रमुख प्रेरक म्हणजे काय? तर असा लीडर जो फक्त सही शिक्के मारण्याचं प्रशासकीय काम करत नाही, तर जो शाळेतल्या बदलाची, परिवर्तनाची सुरुवात करतो, तो त्या प्रक्रियेला चालना देतो. आणि मग अशा प्रमुख प्रेरकांना घडवण्यासाठी, शाळांना उत्कृष्टतेच्या केंद्रांमध्ये बदलण्यासाठीच राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्राची म्हणजेच NCSLची स्थापना झाली. त्यांचं कामच हे आहे की अशा नेत्यांना तयार करणं, त्यांना योग्य दिशा दाखवणं. NCSLचे ध्येयवाक्य बघा किती जबरदस्त आहे. शाळांचे परिवर्तन करण्यासाठी नवीन पिढीचे नेते विकसित करणे, जेणेकरून प्रत्येक मूल शिकेल आणि प्रत्येक शाळा उत्कृष्ट बनेल. सगळ्यात महत्त्वाचं काय? तर प्रत्येक मुलाचं शिकणं, आणि त्यासाठीच हे सगळं आहे. ठीक आहे, मग NCSLचा हा जो आराखडा आहे, तो नेमका आहे तरी काय? चला, आपण तो समजायला सोपा व्हावा म्हणून 4 महत्त्वाच्या स्तंभांमध्ये विभागून पाहूया. तर हे आहेत बदलाचे 4 टप्पे. पहिला, स्वतःचा आणि दृष्टीचा विकास. म्हणजे नेत्याने आधी स्वतःला समजून घ्यायचं आणि मग शाळेसाठी एक स्पष्ट ध्येय ठरवायचं की आपल्याला जायचंय कुठे. दुसरा टप्पा, शिकवण्या-शिकण्या प्रक्रियेत बदल. म्हणजे वर्गात शिकवण्याच्या पद्धती अधिक रंजक, अधिक विद्यार्थी केंद्रित बनवायच्या. तिसरा आणि खूप महत्त्वाचा टप्पा, एक प्रभावी टीम तयार करणं, कारण कोणताही बदल एकट्याने होत नाही. सगळ्या शिक्षकांना सोबत घेऊन एक मजबूत संघ बनवणं गरजेचं आहे. आणि चौथा टप्पा, नवनिर्मितीला चालना देणं आणि भागीदारी करणं.
म्हणजे नवीन कल्पनांना वाव द्यायचा आणि पालक, समाज या सगळ्यांना शाळेच्या कामात जोडून घ्यायचं. हे चित्र बघा किती छान सांगून जाते. एकतर्फी आदेश देण्याऐवजी जेव्हा सगळे मिळून एकत्र बसून काम करतात तेव्हाच खरी टीम तयार होते आणि तेव्हाच खरा बदल घडतो. तर मग ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय? आपण जी नेतृत्वाची ब्लूप्रिंट पाहिली तिला आता आपण आपल्या देशाच्या ध्येयांशी आणि सुरुवातीला पाहिलेल्या आव्हानांशी जोडून बघूया. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. एका बाजूला आहे कागदावरचं धोरण, जे खूप चांगलं आहे, मोठं स्वप्न दाखवतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रत्यक्ष नेतृत्व. हे नेतृत्वच त्या कागदावरच्या धोरणाला वर्गातल्या मुलांसाठी खरं करून दाखवतं. नेतृत्व नसेल तर धोरणं फक्त कागदावरच राहतील. कल्पना करा एका अशा शाळेची जिथे प्रत्येक मुलाला सुरक्षित वाटतं, जिथे शिकणं हे ओझं नाही तर एक आनंददायक, क्रिएटिव्ह गोष्ट आहे, जिथे सतत नवीन काहीतरी घडत असतं, सुधारणा होत असते, आणि जिथे शाळा, घर आणि समाज हे सगळे एकत्र येऊन मुलांच्या भल्यासाठी काम करतात. हेच तर साध्य करायचंय आपल्याला. आणि आता जाता जाता फक्त एक प्रश्न विचार करा, जर आपल्या देशातल्या प्रत्येक शाळेला असं ध्येयवेडं, असं परिवर्तनासाठी झटणारं नेतृत्व मिळालं तर काय होईल? आपल्या शिक्षण व्यवस्थेचं आणि पर्यायाने आपल्या देशाचं भविष्य किती वेगळं, किती उज्ज्वल असेल, नाही का?